नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट पेपर 1 साठी एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. तो म्हणजे अश्मयुग. म्हणजे माणसानं पहिली हत्यारं कशी बनवली असतील, नाही का? चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. एक कल्पना करा. तुमच्यासमोर एक अक्रोड किंवा नारळासारखं कठीण फळ आहे आणि ते फोडायचंय, पण तुमच्याकडे काहीच नाहीये. काय कराल? बहुतेक करून आजूबाजूला पडलेला एखादा दगड उचलाल, बरोबर? आपलं उत्तर काय असेल हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हाच प्रश्न आपल्याला आपल्या आजच्या टॉपिककडे घेऊन जाणार आहे. हो, अगदी हेच. ही जी छोटीशी समस्या आपल्याला आता जाणवली ती आपल्या पूर्वजांसाठी रोजचीच होती. आणि म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. याच गरजेतून माणसाच्या इतिहासातल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या शोधाचा जन्म झाला. तो म्हणजे हत्यारं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, या टॉपिकवरच्या एकदम डिटेलमधल्या PDF नोट्स आणि एक प्रॅक्टिस क्विज दोन्हींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा टॉपिक पूर्ण समजून झाल्यावर ती नक्की सोडवा. तुमचा अभ्यास एकदम पक्का होईल. तर आपला पहिला विभाग आहे गरजेनुसार हत्यारांची निवड. म्हणजे बघा, हत्यारं बनवणं ही पुढची पायरी होती. त्याआधी आदिमानवाला हे शिकावं लागलं की आपल्या कामासाठी योग्य वस्तू निवडायची कशी. आता गंमत बघा. आदिमानवाने नकळतपणे 4 तत्व वापरली. पहिलं, उपलब्धता. म्हणजे जे समोर आहे, सहज मिळते ते उचलायचं, जसं की एखादा दगड. दुसरं, कार्यक्षमता. म्हणजे कमीत कमी मेहनतीत काम झालं पाहिजे. तिसरं, परिणामकारकता. म्हणजे ज्याने काम एकदम व्यवस्थित होईल. आणि चौथं, उपयोगिता. म्हणजे जे वापरायला सोपं असेल, हातात नीट पकडता येईल. ही 4 तत्व परीक्षेसाठी महत्त्वाची आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळतोय. आतापर्यंत माणूस फक्त सापडलेल्या वस्तू वापरत होता, पण आता तो स्वतः हत्यारं घडवायला शिकणार होता. आणि हा मानवी इतिहासातला एक खूप मोठा, एक क्रांतिकारी बदल होता. ज्या काळात माणसांची हत्यारं मुख्यत्वे दगडाची होती, त्या प्रचंड मोठ्या काळाला आपण अश्मयुग असं म्हणतो. आता या अश्मयुगाचे मुख्य 3 भाग आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आज आपण यातल्या पहिल्या म्हणजे पुराश्मयुगाबद्दल बोलणार आहोत. तर हे लक्षात ठेवा, अश्मयुगाचा जो पहिला आणि सर्वात मोठा टप्पा आहे त्याला म्हणतात पुराश्मयुग. हा शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर हमखास प्रश्न येतो. या चित्रात दिसतंय ना, अगदी तसाच. आदिमानवाला एक जबरदस्त युक्ती सुचली की एका दगडावर दुसऱ्या दगडाने जोरजोरात मारलं की त्याचे छोटे छोटे तुकडे म्हणजे छिलके निघतायत. आणि असं केल्याने दगडाला आपल्याला हवा तसा आकार, हवी तशी धार देता येते. ही होती हत्यार बनवण्याची पहिली पद्धत. आणि याच पद्धतीला, याच टेक्निकला आघात तंत्र असं म्हणतात. सोपं आहे नाही का? एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करायचा. पुराश्मयुगातली जवळजवळ सगळी हत्यारं ह्याच तंत्राने बनवली गेली. आणि इथे बघा तंत्रज्ञान कसं डेव्हलप झालं. डावीकडे आहे तोड हत्यार, म्हणजेच चॉपर. अगदी सुरुवातीचं ओबडधोबड हत्यार, ज्याला फक्त एकाच बाजूला धार आहे. पण उजवीकडे बघा, ही आहे हात कुऱ्हाड. किती फरक आहे? ती जास्त सुबक आहे, दोन्ही बाजूंनी धारदार आहे, म्हणजे वापरायला जास्त सोयीची. हा बदल माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेत झालेला विकास दाखवतो. बरं, एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला हे सगळं समजत असेल, आवडत असेल, तर पटकन लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाटेट पेपर 1 ची संपूर्ण EVS प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तयार आहे. तिची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रॅक्टिस. आपण जे काही शिकलो त्यावर परीक्षेत नेमके कसे प्रश्न येतात हे बघण्यासाठी आपण मागच्या काही वर्षांमधले प्रश्न सोडवून बघूया. तयार आहात? हा आहे आपला पहिला प्रश्न. आपण आत्ताच यावर बोललो. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया किती जणांना आठवतंय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय C, आघात तंत्र. आपण पाहिलं होतं की पुराश्मयुगातली हत्यारं ह्याच तंत्राने बनवली जायची. आता पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा नीट विचार करा. सर्वात सुरुवातीची अगदी बेसिक हत्यारं कोणती होती? आपलं उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय D, तोड हत्यारे. आठवतंय, आपण चॉपर आणि हँडॲक्समधला फरक बघितला होता. ही ती पहिली साधी हत्यारं होती. तिसरा प्रश्न तर खूपच सोपा आहे, पण खूप महत्त्वाचा. अश्मयुगाचा पहिला टप्पा कोणता? चला पटकन उत्तर द्या. अगदी बरोबर. उत्तर आहे पर्याय C, पुराश्मयुग. हाच तो काळ आहे जिथून मानवी तंत्रज्ञानाची खरी सुरुवात झाली. चौथा प्रश्न. तोड हत्यारापेक्षा जास्त ॲडव्हान्स होती हातकुऱ्हाड.
मग तिचा मुख्य उपयोग काय असावा? विचार करा. याचं अचूक उत्तर आहे सी, मांस कापणे आणि खरवडणे. तिचा तो जो सुबक आकार होता आणि दोन्ही बाजूंना धार होती, त्यामुळे हे काम सोपं व्हायचं. आणि हा आहे शेवटचा प्रश्न. आठवतंय का? आपण अगदी सुरुवातीला याबद्दल बोललो होतो. हत्यार निवडतानाचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्व कोणतं होतं? एकदम बरोबर. उत्तर आहे डी, उपलब्धता. कोणतीही वस्तू वापरायच्या आधी ती सहज उपलब्ध तर असायला पाहिजे ना. हीच होती पहिली आणि सगळ्यात नैसर्गिक पायरी. तर आपण पाहिलं की एका साध्या दगडापासून एका सुबक हत्यारापर्यंतचा प्रवास हा मानवी बुद्धीचा किती मोठा टप्पा होता. पण यानंतर काय? दगडी हत्यारांनंतर असा कोणता मोठा शोध लागला असेल ज्याने माणसाचं आयुष्य पुन्हा एकदा पूर्णपणे बदलून टाकलं? विचार करा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार. मराठी वर्गात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण MAHATET परीक्षेच्या तयारीला पुढे घेऊन जाणार आहोत आणि विषय आहे अश्मयुग भाग 2. हो, जर पहिला भाग पाहिला नसेल ना तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता थेट अभ्यासाला सुरुवात करूया. बरं, एक विचार करा की जो आधी मानव फक्त प्राण्यांची शिकार करून पोट भरायचा, तो अचानक जमीन कसायला कसा लागला असेल? म्हणजे शिकारी ते शेतकरी, हा जो प्रवास आहे ना, तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हो, हा काही एका रात्रीत झालेला बदल नाहीये, हजारो वर्ष लागली त्याला. आजच्या आपल्या या अभ्यासामध्ये आपण हाच भन्नाट प्रवास अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे तीनही काळ आपण समजून घेऊ. त्यानंतर खास महाटेटसाठी काही सराव प्रश्न सोडवणार आहोत. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे रिव्हिजन. चला तर आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे पुराश्मयुग. आता बघा, नावामध्येच सगळं आहे. पुरा म्हणजे जुनं आणि अश्म म्हणजे दगड. सोपं आहे नाही का? जुने दगडाचे युग. आणि याच युगात आला होमोसेपियन. म्हणजे कोण? तर बुद्धिमान मानव. त्याच्यासमोर त्यावेळी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, ते म्हणजे जिवंत राहणं. आणि त्यासाठी त्याच्याकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे शिकार. स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ना, ते खूप खास आहे. हे मध्य प्रदेशातल्या भीमबेटका नावाच्या गुहांमधलं आहे. या चित्रावरून आपल्याला त्या काळातले लोक कसे जगत होते याची एक कल्पना येते. बघा, इथे एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून म्हणजे ग्रुपने हरिण किंवा गव्यासारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दाखवलंय. साहजिक आहे, एकत्र मिळून काम केलं की ते सोपं होतं, नाही का? आता हे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे जरा लक्ष देऊ नये का? पुराश्मयुगात दगडाची हत्यारं तर होतीच, पण ती अजून प्रगत झाली. इतकंच नाही तर प्राण्यांची हाडं आणि हस्तिदंताचा वापर पण सुरू झाला. आणि हो, ग्रुपमध्ये राहिल्यामुळे शिकार करणं आणि जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करणं सोपं झालं. परीक्षेमध्ये ना भारतातली ठिकाणं विचारली जातात, त्यामुळे मध्य प्रदेशातलं होशंगाबाद सारखं नाव लक्षात ठेवायलाच हवं. चला, आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. विचार करा आणि सांगा बघू, या बुद्धिमान मानवाने मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी नक्की कोणती हत्यारं वापरली असतील? काय वाटतं? तुमचं उत्तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाकोणाची उत्तरं बरोबर येतात. पुराश्मयुगानंतर आपण येतो मध्याश्मयुगात. नावाप्रमाणेच हा मधला टप्पा होता, म्हणजे जुनं आणि नवीन याच्या मधला काळ. आणि हा काळ होता मोठ्या बदलांचा. का? कारण हवामान बदललं, ते अधिक उष्ण झालं. आणि हवामान बदललं की सगळंच बदलतं. पर्यावरण बदललं. आता या बदललेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी माणसाला सुद्धा नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या, नवीन मार्ग शोधावे लागले. या काळातला सगळ्यात महत्त्वाचा शोध होता सूक्ष्मास्त्रे. म्हणजे काय? तर सूक्ष्म म्हणजे अगदी लहान शस्त्र. स्क्रीनवर बघा, ही लहान आणि एकदम धारदार दगडाची पाती होती. आता विचार करा, आज जसं आपण ब्लेडला हँडल लावतो ना, अगदी तसंच ही लहान पाती लाकडाच्या किंवा हाडाच्या दांड्याला बसवली जायची. आणि मग त्यापासून विळा, बाण अशी जबरदस्त हत्यारं तयार व्हायची. शिकारीसाठी आणि धान्य कापायला एकदम परफेक्ट. मध्याश्मयुगाबद्दल काही गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. हवामान बदललं, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली असेल तर माणसाने कुत्रा पाळायला सुरुवात केली. कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी. आणि इथूनच पशुपालनाची म्हणजे मेंढ्या, बकऱ्या पाळण्याची सुरुवात झाली. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक इम्पॉर्टंट पॉइंट, जळगाव जिल्ह्यातलं पाटणे हे मध्याश्मयुगीन स्थळ आहे. यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. बरं, एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट.
जर हा अभ्यास तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असेल तर MAHC TET पेपर 1 साठी पर्यावरण अभ्यासाची आपली एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे. ती चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ती एकदा नक्की चेक करा. आणि हो, तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे जर आमचे हे प्रयत्न आवडत असतील तर या सेशनला लाईक करायला विसरू नका. आणि हो, पुढेही अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण येतोय अश्मयुगातल्या सगळ्यात मोठ्या टर्निंग पॉइंटवर, नवाश्मयुग. नव म्हणजे नवीन, नवीन दगडाचं युग. इथपर्यंत माणूस अन्नासाठी भटकत होता, पण आता त्याला एक कायमस्वरूपी उपाय हवा होता. आणि तो उपाय होता शेतीचा शोध. आणि लक्षात घ्या, हा फक्त एक शोध नव्हता, ही एक क्रांती होती, एक रिव्होल्यूशन. कारण यामुळे सगळं काही बदललं. माणूस एका जागी स्थिरावला, गावं वसली आणि समाजाचा पाया रचला गेला. जरा या कुऱ्हाडीकडे बघा. आधीच्या ओबडधोबड हत्यारांपेक्षा किती वेगळी दिसते नाही का? एकदम गुळगुळीत, घासून घासून पॉलिश करून तिला धारदार बनवलंय. नवाश्मयुगात अशाच हत्यारांची चालती होती. आणि या पॉलिश केलेल्या हत्यारांमुळेच जमीन नांगरणं, झाडं तोडणं हे सगळं सोपं झालं. आणि म्हणूनच शेती करणं शक्य झालं. टेक्नॉलॉजी बदलली की आयुष्य बदलतं नाही का? तर नवाश्मयुगात काय झालं? माणसाचं आयुष्य अक्षरशः यू-टर्न घेऊन बदललं. जी भटकंती होती ती संपली. माणूस आता एका ठिकाणी गावात राहू लागला. शिकार सोडून शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय बनला. आणि खरं सांगायचं तर आज आपण जसे जगतोय, आपल्या या आधुनिक संस्कृतीचा पाया तो याच काळात घातला गेला. चला आता एक क्विक रिव्हिजन करूया. या टेबलमध्ये आपण तिन्ही युगांची तुलना केली आहे. परीक्षेच्या आधी उजळणीसाठी हे एकदम परफेक्ट आहे. बघा, हत्यारं कशी बदलत गेली, ओबडधोबड दगडांपासून ते सूक्ष्म अस्त्रांपर्यंत आणि मग पॉलिश हत्यारांपर्यंत. जीवनशैली कशी बदलली, भटक्या शिकारीपासून ते स्थिर शेतकरी जीवनापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचा शोध, पुराश्मयुगात प्रगत शिकार, मध्याश्मयुगात पशुपालन आणि नवाश्मयुगात शेती. सगळं एका नजरेत स्पष्ट होतं. ओके, तर आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते कितपत समजलंय हे तपासण्याची वेळ आली आहे. आता आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. आणि हे प्रश्न मी खास मागच्या TET परीक्षांमधूनच घेतले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. रेडी? चला, पहिला प्रश्न एकदम सोप्पा आहे. अश्मयुगाचे 3 प्रमुख कालखंड कोणते आहेत? पटकन आठवा, आपण आत्ताच यावर बोललो. मूळ पुस्तकात हा प्रश्न हत्यारांची तुलना करा असा विचारलाय, पण तो असा थेटही येऊ शकतो, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. अगदी बरोबर. आणि हे आपण कशावरून ठरवलं? तर त्या काळात वापरल्या जाणाऱ्या दगडांच्या हत्यारांवरून, त्यांच्या टेक्नॉलॉजीवरून. सिंपल. चला, आता पुढचे काही प्रश्न आपण एकदम रॅपिड फायर स्टाईलने घेऊया. प्रश्न 3. बुद्धिमान मानवाने हत्यारं कशी सुधारली? उत्तर आहे एका दगडावर दुसरा दगड आपटून त्याचे धारदार छिलके काढून. ओके. प्रश्न 4. पूर्वीच्या काळी मिक्सर म्हणून कशाचा वापर व्हायचा? सोपे, पाटा आणि वरवंटा. आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात नवाश्मयुगीन अवशेष कुठे सापडले आहेत? तर गंगापूर आणि नाशिक जवळ. लक्षात ठेवा हे. चला तर मग आजच्या या सेशनमधले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की टेकअवेज एकदा पटकन पुन्हा बघूया, म्हणजे ते डोक्यात एकदम फिट बसतील. परीक्षेच्या दृष्टीने हे 4 पॉइंट्स अजिबात विसरायचे नाहीत. पहिलं, अश्मयुगाचे 3 भाग, पुरा, मध्य आणि नव. दुसरं, प्रत्येक काळातली हत्यारांची टेक्नॉलॉजी, म्हणजे ओबडधोबड, मग सूक्ष्म आणि मग पॉलिश केलेली. तिसरं, मानवी इतिहासाला बदलणारा शेतीचा शोध. आणि चौथं, भारतातली महत्त्वाची ठिकाणं जसं की भीमबेटका आणि आपलं पाटणे. हे लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि हो, तुमच्या अभ्यासाला अजून मदत व्हावी म्हणून या संपूर्ण भागाच्या सविस्तर नोट्सची PDF आणि सरावासाठी एक स्पेशल क्विज, दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती नक्की डाउनलोड करा आणि सोडवा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर जर तुम्हाला आजचं हे सेशन आवडलं असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल, तर प्लीज याला एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच महाटेटची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जशी शेतीची क्रांती झाली आणि माणसाचं आयुष्य बदललं, तशी भविष्यात म्हणजे आपल्या काळात अशी कोणती मोठी क्रांती होऊ शकते जी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल? काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत रहा,